ऊन आहे। ठाण्यामध्ये सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे। वंदना सिनेमागृहाच्या परिसरात 2 फुटाहून अधिक पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। आपण ही दृश्य पाहतोय। ठाण्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस होतोय। वंदना सिनेमागृहाच्या परिसरात 2 फुटाहून अधिक पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे इथल्या वाहन चालकांना आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। ठाण्यामध्ये सकाळपासूनच तुफान पाऊस होतोय आणि यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वंदना सिनेमागृहाच्या परिसरामध्ये 2 फुटाहून अधिक पाणी साचलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे पाणी साचलेलं आहे। महापालिकेच्या वतीने काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? सध्याची काय परिस्थिती आहे? ठाणे शहरामध्ये मागील 1 तासापासून जो काय पाऊस पडला आहे 25 मिलीमीटरहून अधिक हा जो काय पाऊस पडला आहे त्यामुळं ठाणे शहराची पूर्णतः दाणादाण झालेली आहे। ठाण्यातला वंदना सिनेमा असेल, बाजारपेठ असेल, त्याच्या व्यतिरिक्त जो काही खोलगट असेल, नौपाड्यातला काही भाग असेल, घोडबंदर रस्ता असेल, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी सांगण्यात येतं की नालेसफाई योग्य झालेली आहे, कुठल्याही प्रकारचं पाणी साचणार नाही किंवा वॉटर लॉगिंग होणार नाही, परंतु या वर्षी देखील या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। महानगरपालिकेच्या वतीनं सक्शन पंपच्या माध्यमातून या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या, परंतु हे जे काही सक्शन पंप आहे हे सक्शन पंप लावून देखील सदरचं पाणी कमी होत नाहीये। पावसाचा जोर ज्याप्रमाणे वाढतोय त्याप्रमाणे पाणी देखील वाढतोय। जे ठाणेकर नागरिक आहेत त्यांना यातनं वाहतूक कोंडी सामना करावा लागतो आणि किंवा मग त्यांना रस्ता काढावा लागतो। ठाण्यातला वंदना सिनेमा हा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी वंदना डेपो आहे, त्या ठिकाणी एसटीच्या बसेस घाटमाथ्यावर किंवा कोकणात जात असतात, त्यांना एकूणच सर्व वाहनधारकांना आणि नागरिकांना सुद्धा यातून मार्ग काढावा लागतोय, त्यांना त्रास सहन करावा लागतोय। धन्यवाद विकास काटे आपण दिलेल्या या माहितीसाठी।